Hello everyone. I guess it's your last topic from your entire HECP syllabus. Okay, it's topic number 9. We already started. Name of the topic is demography and family planning. Okay, in this topic, we learn demography, its definition, its 5 stages of demography cycles. Then fertility means what? The factors affecting fertility. There are 8 factors that directly or indirectly affects the fertility rate. Okay. In the first lecture of this topic, we covered the above 4 factors up to this, and let's move on to the next 4 factors. Factor number 5, that is economical status. Okay. The financial condition of a parents is most important thing to plan for the family planning programs. Okay. Fertility decreases with increasing per capita expenditure. Okay. दरडोई उत्पन्न हे आपण इकॉनॉमिकली स्टेटस वरून डिसाइड करू शकतो. ओके. जर कमी असेल तर आपण शक्यतो काय करतो, कमीत कमी मुलांना जन्म देतो. ओके. Therefore, economical development brings about reduction in fertility. ओके. फायनान्शियली आपण स्टेबल असू तर आपण मोर दॅन 2 किंवा अप टू 2 चिल्ड्रन्स पर्यंत आपण काय करू शकतो, प्लॅन करू शकतो. ओके. कास्ट अँड रिलीजन ऑफ 6th फॅक्टर. Muslim shows higher fertility than Hindus. Among Hindus, fertility is higher in lower caste. ओके. जर आपण हिंदू मुस्लिमचं जर कंपॅरिझन केलं तर मुस्लिम कम्युनिटीमध्ये जास्ती फर्टिलिटी रेट आहे, कारण इलिटरसी किंवा इकॉनॉमिक स्टेटस हे गोष्टी त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके. पण हिंदूमध्ये सुद्धा जे लोअर कास्टचे जे ह्युमन बिंग्स आहेत किंवा कम्युनिटीमध्ये राहणारे जे लोक असतील किंवा माणसं असतील त्याच्यामध्ये फर्टिलिटी रेट हे जास्त आहे. ठीक आहे. कशामुळे हा प्रॉब्लेम येतो? इट्स गेटिंग अ लॅक ऑफ the education as well as the awareness among the family planning programs. Okay. Nutritions. Okay, इथं न्यूट्रिशनचा एक फोटोग्राफ दिलेला आहे. Okay. It is an indirect effect. Well nourished societies have lower fertility than poorly nourished society. एक्झॅक्टली उलट आहे बघा. पुअरली नरिश्ड सोसायटी मध्ये हायर फर्टिलिटी रेट असतो. जास्तीत जास्त मुलं किंवा रिप्रोडक्शनचा ॲबिलिटी त्यांच्यामध्ये जास्त असतं दॅन द वेल नरिश्ड सोसायटीज. ओके. फॅमिली प्लॅनिंग. ओके. प्लॅनिंग करणे, फॅमिली प्लॅनिंग प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन रिडक्शन ऑफ फर्टिलिटी रेट. ओके. फॅमिली प्लॅनिंग करण्यामागचा मेन एजेंडा काय किंवा मोठं काय, की कमीत कमी अपत्यांना जन्म देऊन त्यांचं चांगल्यातलं चांगलं त्यांचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. आपण बोथ इकॉनॉमिकली फायनान्शियली म्हणजे जास्तीत जास्त फोकस आपण करू शकतो जर कमीत कमी चिल्ड्रन असेल तर. ओके. छोटं कुटुंब सुखी कुटुंब म्हणतात त्या टाईपचं. ओके. आता फॅमिली प्लॅनिंगचं डेफिनेशन बघूया आपण. द नंबर अँड टायमिंग ऑफ चिल्ड्रन इन द फॅमिली इज नथिंग बट द फॅमिली प्लॅनिंग. ओके. नंबर म्हणजे संख्यात मोजण्या येणारे 1 or 2. ओके. इथं फोटोग्राफ्स दिलेले आहे. ओके. अँड द टायमिंग्स ऑफ चिल्ड्रन. ओके. 3 years नंतर 5 years नंतर हे प्लॅन असला पाहिजे तुमचा. अकॉर्डिंग टू WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, family planning is defined as a way of living and thinking is adopted voluntarily upon the basis of knowledge, attitudes, and responsible decision by an individual, okay, and the couples in order to promote the health and welfare of the family group and thus contributes effectively to the social development of the community. Okay. According to WHO, family planning definition इथून चालू होतो. फॅमिली प्लॅनिंग इज डिफाइंड ॲज अ वे ऑफ लिव्हिंग अँड थिंकिंग. आपलं थिंकिंग आणि लिव्हिंग कंडिशन वरून आपण एक एक फोकस केला पाहिजे की आपल्या
घरामध्ये किती चिल्ड्रन्स असले पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ते कशावरून करू शकतो आपण, आपलं कपल्सच्या नॉलेजवरून, त्यांचा ॲटिट्यूड कसा आहे त्या पर्टिक्युलर डिसिजन सोबत. ओके, रिस्पॉन्सिबल डिसिजन बाय अन इंडिव्हिज्युअल अँड कपल इन ऑर्डर टू प्रमोट द हेल्थ अँड वेलफेअर ऑफ द फॅमिली ग्रुप. ओके, कमीत कमी जर चिल्ड्रन्स असतील घरामध्ये तर आपण जास्तीत जास्त त्यांचं हेल्थ कसं प्रमोट चांगलं राहू शकतं, ते हेल्दी कसं राहू शकतात, बोथ इकॉनॉमिकली, फायनान्शियली, मेंटली, सोशली, ओके, स्पिरिच्युअली ॲज वेल. ओके, ते कसं स्टेबिलाइज राहू शकतात, ते आपण स्मॉल ग्रुप असेल तर आपण जास्तीत जास्त फोकस करू शकतो. ठीक आहे, अँड दस कंट्रीब्युट्स इफेक्टिव्हली टू द सोशल डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. असं जर सगळ्याच कपल्स जर थिंकिंग असेल किंवा इंडिव्हिज्युअल थिंकिंग सुद्धा असं असेल, हे कधी येतं, हे जेव्हा तुमचं एज्युकेशन स्टेटस चांगलं असेल, फायनान्शियल स्टेटस चांगलं असेल. ओके, तेव्हाच या गोष्टी तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे, आणि असं जर प्लॅन सगळ्याच कपल्सनी फ्युचरमध्ये येणार ॲटलिस्ट जर केलं तर आपल्यासोबतच आपल्या कंट्रीचंही डेव्हलपमेंट रॅपिडली होऊ शकतं. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फॅमिली प्लॅनिंग बघा, टू अवॉइड अनवॉन्टेड बर्थ अवॉइड करण्यासाठी, टू ब्रिंग अबाउट वॉन्टेड बर्थ जे आपल्याला अपत्य हवे त्यासाठी. ओके, टू कंट्रोल द टाइम at which birth occurs in relation to the age of parents. Okay, आपण birth control करू शकतो at the age of parents or financial conditions, regulate the intervals between the pregnancies. Okay, रेग्युलेट इंटरवल बिटवीन द प्रेग्नन्सीज, म्हणजे दोन अपत्यामध्ये किती गॅप असला पाहिजे, 3 years, 4 years, 5 years. ओके, ते आपण रेग्युलेट करू शकतो. ओके, बाय अप्लाइंग सम फॅमिली प्लॅनिंग मेथड्स और कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स. ओके, टू डिटरमाइन नंबर ऑफ चिल्ड्रन इन द फॅमिली. ओके, नंबर ऑफ चिल्ड्रन किती असले पाहिजे ते सुद्धा आपण डिटरमाइन करू शकतो. फॅमिली प्लॅनिंग अँड हेल्थ. ओके, फॅमिली प्लॅनिंगचा एकमेव उद्देश काय, वेन टू स्टॉप द बर्थ कंट्रोल ऑफ द चिल्ड्रन्स. ओके, ते प्रॉपर गायडन्स असलं पाहिजे. ओके, तेवढे मॅच्युअर पॅरेंट्स सुद्धा असले पाहिजेत. ठीक आहे, फॅमिली प्लॅनिंग हॅज डायरेक्ट इफेक्ट ऑन द हेल्थ ऑफ मदर, फिटस, इन्फंट्स अँड द चिल्ड्रन्स. ओके, फॅमिली प्लॅनिंगचा मेन उद्देश काय असतो बघा, स्पेशली हेल्थ इफेक्ट पडतो. ओके, मदर्स, ओके, त्यानंतर फिटस, ओके, अँड इन्फंट्स अँड द चिल्ड्रन्स. मदर्स हेल्थ कसं असलं पाहिजे बघा, डिक्रीज इन मॅटर्नल मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी. ओके, मदर्स हेल्थ, ओके, जर तिनं सशक्त असेल, 18+ किंवा 20+ असेल तरच ती चांगल्या पद्धतीनं जन्म देऊ शकते. अर्ली मॅरेज पण अलाउड नाही आहे, आणि लेट मेनोपॉजच्या अगोदर सुद्धा जर अपत्य होत असेल तर ते सुद्धा डेंजरस आहे. ओके, म्हणून तुम्ही हेल्दी असलं पाहिजे मदर. डिक्रीज इन मॅटर्नल मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी मीन्स वॉट, डिसीज रेट, अँड मॉर्बिडिटी मीन्स वॉट, द डेथ रेट. ओके, mortality means what, disease rate and death rate and disease rate. Okay, improves nutritional health status among the mother. Okay, prevents complications of pregnancy and abortions. Okay, जर आपण मदर्स हेल्थ जर आपण काळजीपूर्वक त्याची काळजी घेतली, स्पेशली रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये, तर आपल्याला प्रेग्नन्सी सुद्धा मेंटेन राहते आणि अर्ली अबॉर्शन सुद्धा स्टॉप होतात. ओके, फिटल हेल्थ, डिक्रीज इन फिटल मॉर्टॅलिटी अँड ॲबनॉर्मल डेव्हलपमेंट ऑफ फिटस. ओके, आतापर्यंत आपण फॅमिली प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, ओके, मदर्स हेल्थ कसं असलं पाहिजे, फिटल हेल्थ कसं असलं पाहिजे ते आपण पाहिलं. ओके, आता आपण हॉर्मोन्सचा रोल काय इन प्रोडक्शन, इन रिप्रोडक्शन ऑफ अ चिल्ड्रन्स. ओके, रिप्रोडक्शन होत असताना काय काय हॉर्मोन्स कसे सिक्रेट होतात. ओके, कुठल्या पर्टिक्युलर ऑर्गन मधून सिक्रेट होतात. ओके, ते आपण बघूया. नेम ऑफ ग्लँड, इथं ग्लँडचे नावं दिलेले आहेत. ओके, हॉर्मोन्स सिक्रेटेड, त्या हॉर्मोनचे नावं दिलेले आहेत, आणि फिजिओलॉजिकल रोल इन रिप्रोडक्शन. ओके, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा बघा, अँटेरियर लोब ऑफ पिट्युटरी ग्लँड. हे तुमचं पिट्युटरी ग्लँड आहे. इथं झूम करून तुम्हाला थोडंसं दाखवतो मी ते पिक्चर. ओके, हा तुमचा पिट्युटरी ग्लँड आहे. ओके, त्याचा रोल बघूया आपण काय आहे. ओके,
पिट्युटरी हॉर्मोन सिक्रेटेड, त्याच्यातून काय हॉर्मोन सिक्रेट होतात बघा. पिट्युटरी ग्लँड हा तुमच्या ब्रेन रिजन मध्ये आहे इकडे. ओके. गोनेडोट्रॉपिक हॉर्मोन्स, त्यालाच आपण FSH म्हणतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. या पर्टिक्युलर पिट्युटरी ग्लँड वेगळं, त्यामधून कुठल्या टाईपचा हॉर्मोन सिक्रेट होतो ते बघा. आणि त्याचा रोल काय बघूया आपण. इन फिमेल इट स्टिम्युलेट्स ओव्हॅरियन फॉलिकल टू प्रोड्यूस मॅच्युअर ओव्हम. ओके. हे मॅच्युअर ओव्हम तयार करण्यासाठी हे FSH रिलीज होत राहतं. ओके, किंवा सिक्रेट होत राहतं फ्रॉम पिट्युटरी ग्लँड. ओके. इन मेल इट स्टिम्युलेट्स द फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इन द टेस्टिस. ओके. इथं तुम्ही बघू शकता पिट्युटरी ग्लँड आहे हा. ओके. इन केस ऑफ फिमेल मॅच्युअर ओव्हम तयार करतं. ओके. आणि ते मॅच्युअर ओव्हम स्पर्म सोबत युनाइट झाल्यानंतर, ओके, स्पर्म्स कुठून डेव्हलप होतात, टेस्टिस मधून. ओके. ठीक आहे, कळतं. आणि तेव्हा ते एकदम ओव्हम आणि स्पर्म्स दोन्ही मिक्स झाल्यानंतर तेव्हा रिप्रोडक्शनचा प्रोसेस स्टार्ट होतो. ओके. नेक्स्ट आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन, त्याला आपण LH सुद्धा म्हणतो. हे सगळे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, LH means luteinizing hormone, also named as ICSH in male. Okay. Further, in female it stimulates the corpus luteum to produce progesterone. In male it stimulates intestified cell to produce testosterone. हे दोन्ही physiological role आहेत which is secreted by the LH, luteinizing hormone. Next आहे lactogenic hormone, त्याला आपण मिल्क सिक्रेटिंग हार्मोन सुद्धा म्हणतो. त्यालाच अजून एक नाव आहे प्रोलॅक्टिन. ओके. इट हॅज अ डायरेक्ट इफेक्ट ऑन मॅमरी ग्लँड्स with the help of other hormones it stimulates mammary glands to secrete the milk. Okay. And this milk is very useful or essential for nutrition and complete growth of your upcoming children. Clear? The luteinizing hormone दिलेला बघा, females that stimulates ovulation and promotes secretion of estrogen. ओके. कळतं. हायपोथॅलॅमस मध्ये ओव्हरीज बघा, इथे तुम्हाला मॅमरी ग्लँड वगैरे दिलेले आहे, ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन. ओके. कळतं. इथून सिक्रेट होतं आणि तुमच्या मॅमरी ग्लँड मध्ये मिल्क तयार व्हायला स्टार्ट होते. ओके. कळतं. बर्थच्या अगोदर 1-2 दिवसा अगोदर किंवा ज्या दिवशी बर्थ झालेल्या चाइल्ड बर्थचं त्या दिवसापासून हे तुमचे मॅमरी ग्लँड्स किंवा दूध येण्याचा प्रोसेस तुमचं स्टार्ट होतं. ओके. कळतं. किती छान कल्पना आहे बघा. म्हणजे बाळ जन्माला येण्या अगोदरच त्याच्या आईनं काय केलेलं असतं, त्यासाठी थोडक्यात काही जेवण तयार करून ठेवलेलं असतं नॅचरली. किती चांगला प्रोसेस आहे बघा. ओके. इस्ट्रोजन acts by maintaining nutrition and mature size of female reproductive organs. Okay. Estrogenचा रोल काय बघा. It acts by maintaining nutrition and mature size of female reproductive organs. Okay. Estrogen जेव्हा सिक्रेट व्हायला स्टार्ट होतं. ओके. इथे दिलेलं आहे बघा, हे पिंक कलरचं आहे. ओके. स्पेशली 2 to डे 14 ला तुमचा हा जास्तीत जास्त रेशो दाखवत होतो. ठीक आहे. कळतं. हा या पिरियड मध्ये शक्यतो फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मॅच्युअर्स होतात. ओके. प्रोजेस्टेरॉन, प्रिपरेशन ऑफ युट्रस फॉर गस्टेशन अँड इनहिबिटिंग ओव्युलेशन अंटिल द बॉडी इज बॉर्न. ओके. प्रोजेस्टेरॉनचा रोल आहे हा. ओके. ते दिलेलं आहे बघा. अगेन एक छोटस पिंक कलर, रेड कलर मध्ये. ओके. Testosterone influence the development of secondary sex characteristics in the male. Okay. Secondary sex characteristics मध्ये beard येणे, ओके, arm hair येणे, ओके, pubical hair येणे, हे टेस्टोस्टेरॉनचे लक्षण आहेत. ठीक आहे. कळतं. म्हणजे प्युबरिटी लेवल किंवा मॅच्युरिटी लेवल तुमचा या टेस्टोस्टेरॉन सिक्रेट झाल्यावरच स्टार्ट होतं. ठीक आहे. हे आपण आतापर्यंत हॉर्मोन्स बघितले. फॅमिली प्लॅनिंग म्हणजे काय, ओके, ऑब्जेक्टिव्ह बघितले. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स म्हणजे बर्थ कंट्रोल मेथड्स आपण बघणार आहोत. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी कंप्लीट नाहीसं करण्यासाठी आपण कुठले मेथडनं आपण प्रेग्नन्सी अवॉइड करू शकतो ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चर बघूया.